कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा नली गवरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारिली
स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी मुझी उपमान घडे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापक सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली नली कवरदा हरिविठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सोने दावीवरी तांबे तया पोटी खरियाचे साठी विकूप आहे पारखितो जाणे तयाचे जीवीचे निवडी दोहीचे वेगळाले क्षरानिरा कैसे होय एक पण स्वादी तोची भिन्न भिन्न काढी तुका म्हणे थिता आपणची खोटा अपमान मोठा पावईल पारखितो जाणे तयाचे जीवीचे निवडी दोहीचे वेगळाले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा आहे या अभंगातून दिखावपणावर आघात करतायत कोरडे मारतायत मागच्या अभंगामध्ये भक्ताचं गोड अशा प्रकारचं वर्णन केलं धन्य धन्य शब्द वापरून त्यांचा मोठेपणा गायला वैकुंठात त्यांची लोक वाट पाहतात ब्रह्मादिक देव त्यांची आशा करतात यम स्वतः कीर्तन ऐकण्याकरता हात जोडून उभा असतो रिद्धी सिद्धी न बोलावता धावून येतात सायुज्य मोक्ष सुद्धा त्यांची अपेक्षा करतो हे वर्णन कालच्या अभंगामध्ये हे सगळे जगातले श्रेष्ठ ते श्रेष्ठ यांचा आदर करतात यांचा सन्मान करतात यांची अपेक्षा करतात असा भक्ताचा मोठेपणा वर्णन केला गा आपल्याला मोठेपणा मिळावा हे प्रत्येकाची अपेक्षा असते आपण मोठं असावं मोठं व्हावं सगळ्यांनी आपल्याला मोठं मानावं सगळ्यांनी आपली अपेक्षा करावी ही एक सूक्ष्म अशा प्रकारची वासना प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच आणि ती काही वावगी आहे गैर आहे असाही काही भाव
भाग नाहीये. प्रत्येक जण प्रयत्न करत असतो मोठं होण्याकरता. आता केवळ जगण्याकरताच म्हणून प्रयत्न करणारे थोडे. जगण्या एवढे साधन सामुग्री सहज उपलब्ध होते. जगायला किती लागतं कोणास ठाऊक आहे. केवळ जगण्यावर माणसाचं नाही भागत, मग प्रयत्न असतात ते मोठं होणं. नुसतं जगून काय करता मग? कुत्री नाही जगत का? त्याला मोठं व्हायची अपेक्षा असते. मोठं होण्याकरता मरमर करतो, मग नसले घरी पैसे तरी व्याजानं काढतो, लग्न थाटामाटात करतो पोरीचं. आता ठीक आहे, ज्याच्याकडे आहे, ज्याने कमवलेलं आहे, मिळवलेलं आहे, जमवलेलं आहे त्याच्याकडे, त्याने खर्चावं. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. ठीक आहे ना? ज्याच्याकडे आहे त्याने. उलटच दिसतं महाराज. इकडं नाही दिसत उलट, मी कार्यक्रमात म्हणतोय, आपल्या चिंतनामध्ये म्हणतो. उलट दिसतं असं की ज्याच्याजवळ आहे ते नाही जास्त खर्च करेल. त्याला म्हणतात घे बघून नको. ज्याच्याकडे नाही त्यालाच लय आग राहते. वास्तवता असे की ज्याच्याकडे आहे, तुम्ही पहा, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे पंगत असल्यावर कसं घेत असतो ते. ज्याच्याकडे नाही त्याला अपेक्षा असते, तो किती आडे वेडे करून काही करेल महाराज, भांडी घाण ठेवेल, लोकांकडून उसने काढेल, व्याजाने काढेल, काही इकील एखादं, पण नाही म्हणतो. आपल्याला कुठं नेहमी होतं. वर्गाने सुद्धा तुम्हाला असं वाटतं का कोण लवकर देतं? ज्याच्याकडे आहे ते. कधीच देणार नाही तो. लगे गेला फटदिशी वर्गाने दिली. सत्ता गावातला आहे, गावाचा कार्यक्रम आहे, तो म्हणतो मग काय अडचण काय, आपलं जे ठरलेलं आहे आपण देणारच आहे. पण मग कीर्तन करायला वगैरे मंडपाला द्यावं लागतं. बाकीचे पाहा ना, अजून सप्ताह तर लांब आहे ना. शेवटच्या दिवशी देतो महाराज. हा पहिल्यांदा नाही देत, घाबरतात बाकीचे, देतोच नाही देतो काय करता. आणि एक गरीब असतं ते लगे सप्ताह अगोदरच लगे, हो ते तुमच्या वर्गाने केव्हा येणार हो, हे आमची घेऊन टाका बरं, आमच्याकडून जातील खर्चून. नाही त्याच्यावर त्याला लय मस्त करावं वाटतं. मग नाही, मग कशाला करावं वाटतं? मोठेपणाची सुप्त अपेक्षा असते त्याच्यामध्ये. सगळ्याला मोठं व्हावं वाटतं. मरमर प्रयत्न त्याच्याकरता असतात. नुसते खाण्यापुरतं तर आहे, पण त्याला काही फार लागत नाही, तेवढं तर सगळेच खातात. पण नाही, विशेष बनण्याची इच्छा असते. आणि भक्त हे स्वाभाविकपणे विशेष आहेत. जगात सर्वश्रेष्ठ आहेत. जगातली मोठी मोठी मंडळी त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, हात जोडतात, त्यांची वाट पाहतात. असं पाहिल्यानंतर मग आपण सुद्धा असं जगाला आदरणीय व्हावं, अशी अपेक्षा अनेकाच्या मनामध्ये निर्माण होते. तशी अपेक्षा निर्माण होणंही काही म्हणजे गैर नाहीये. गैर कोणतं आहे ते मला सांगायचंय. मग ठीक आहे, भक्तांची वाट वैकुंठात पाहतात, भक्ताकडे रिद्धी येतात, भक्ताची मोक्ष अपेक्षा करतो. मग भक्त बनावं का नाही आपण? भक्त बनल्यानंतर हे सगळे आपोआप येणारच ना. भक्तांची जी स्थिती आहे, भक्तांची जी अवस्था आहे, भक्तांनी जी साधना केली ते साधन करून भक्त जर आपण झालो तर वैकुंठातल्या लोकांना म्हणावं थोडंच लागतं की आमची वाट बघा. ते होऊनच काय करतात? वाट पाहतात ना. पण मग तो भक्त बनायच्या साधनेकडे पाहिल्यावर मग म्हणतो हे काय खरं, हे इतक्या
एवढ्या वेळाने कसं काय, त्याला असं तडकाफडकी मोठं व्हायचं असतं. आणि मग असं ज्या वेळेला फलाबद्दल शीघ्रता मनामध्ये असते, तर मग त्या रस्त्याने जाण्याला त्यांना कंटाळवाणं होतं. ते रस्त्याने जाणं सोपंही नाही. मग काय करतात, मग काय करायचं, मॅट्रिकला पहिला नंबर आला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मग त्याचं सगळे चौकडून काय होतं, कौतुक होतं. त्याच्या शाळेचं, त्याच्या आईबापाचं, त्याच्या शिक्षकाचं, त्याचं. मग तुला काय आवडतं, तो काय खेळतो, तो कसा अभ्यास केला, अमक धमक टीव्हीवर दाखवलं जातं, मुख्यमंत्री त्याचा सत्कार करतो हे. आणि मग ते पाहिल्यानंतर कोणत्याही पोराला वाटतं की आपलं सुद्धा काय व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. मग असं वाटलं काय वाईट आहे का, चांगलं ना वाटलं. पण मग तसं त्याने काय करावं, अभ्यास करावा आणि तेवढे मार्क पाडावे, होईल ना त्याचं कौतुक. जो 10वी मध्ये पहिला येतो त्याचं कौतुक होतच प्रत्येक वर्षी. असं थोडंच नाही की त्याचंच झालं त्याचंच झालं, ज्याचं जो कोणी येईल त्याचं होतं. आणि मग तसं येण्याकरता तसं त्याने अभ्यास करावा. पण मग अभ्यास कुठे याला करावा वाटतो, अभ्यास न करता कौतुक व्हावं वाटतं. आणि मग अभ्यास न करता कौतुक करून घ्यायचं असेल तर एक तर काफ्या कराव्या लागतात, नाहीतर मग परीक्षा पेपर तपासणारे जे आहे त्याचा शोध घ्यावा लागतो. म्हणजे हे असले कुटाने करावे लागतात, केले जातात तशा प्रकारचे कुटाने. तसंच इथे आहे, भक्तांचा मोठेपणा होतो, भक्ताला सगळं जग मानतं, जगात सर्वश्रेष्ठ भक्त असतात, म्हणून आपणही मोठं व्हावं, आपल्यालाही सगळ्यांनी मानावं, अशा प्रकारची अपेक्षा निर्माण होणं काही गैर नाही. पण मग त्याच्याकरता भक्तीची साधना करावी, चित्तामध्ये देवाला धरावं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती ही साधना करावी. हे सगळं आपोआप येईल ना. पण मग त्याला ते नाही जमत. आणि मग काय करतो, मग काफ्या करतो. भक्तीतही काय करतो, काफ्या करतो. आता तिकडच्या काफ्या माहिती आहे आम्हाला की चिठ्ठ्या बिट्ट्या उत्तर लिहून जायचे आणि तिथं मग ते पाहू लिहायचं. याला काय म्हणतात परीक्षेमध्ये, काफ्या. इकडच्या काफ्या कशा आहे, इकडच्या काफ्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे. इकडच्या काफ्याचं काय स्वरूप आहे, काफ्याचं स्वरूप असं आहे की भक्ताची 2 अंग असतात, एक बाह्य अंग असतं आणि दुसरं अंतरांग असतं. अंतरांग असतं, बाह्य अंग म्हणजे दुसऱ्याला दिसणारं अंग, आणि अंतरांग म्हणजे अंतःकरणातली अवस्था, स्थिती. ती कोणाला काही दिसत नाही. दिसतं ते कोणतं, बाह्य अंग दिसतं. आणि मग अवघड स्थिती आहे, कठीण काय आहे, तशा प्रकारची स्थिती प्राप्त होणं कठीण आहे. बाह्य रंगवणं एवढं कठीण नाही. आणि मग काफ्या करणं या शब्दाचा अर्थ असा आहे की स्थिती न येता, स्थिती येण्याकरता प्रयत्न न करता, केवळ दुसऱ्याला दिसणारी अंग चांगल्या प्रकारची रंगवणं म्हणजे भक्तीत काफ्या करणं. ज्या भक्ताची वैकुंठात लोक वाट पाहत होते अशा प्रकारचे तुकोबारासारखे भक्त. मग ते शर्ट कसे घालीत होते, मग तसं शर्ट शिवला. माळा किती मोठ्या मोठ्या होत्या, त्यांच्यापेक्षा जाड जाड माळा तयार केल्या. मग ते फेटा कसा घालत होते, डोळे कसे झाकत होते, कसं असं डुलल्यासारखं करत होते. हे जे बाह्य अशा प्रकारचं त्यांचं अंग आहे. बाहेर आल्या रंगे, बाहेर आल्या वेशे, उत्तम दंडिले, चांगल्या प्रकारचं बनवलं. आणि मग 4-2 जणाला काही आतून पैसे देऊन
तुकाराम महाराजापेक्षा विरक्त महात्मे. यांनी हिमालयामध्ये 24 वर्ष काढलेले. लोकांनी विचारलं त्यांचं वय, म्हटले सध्या 22 वर्ष चालू आहे. हिमालयात काय केले? 24 वर्ष काढले. अमके ग्रंथ शिकलेले आहेत, तमके ग्रंथ, त्याला नावं बी चांगली माहिती नाही राहत. शिकायचा तर प्रश्नच नाही, कारण त्याला माहिती आहे हे तरी कुठं शिकलेले, हे काय विचारणार आहे त्या ग्रंथातले. आणि विचारलं तर तेवढं पुरतं त्याला उत्तर देऊन देऊ. कारण महाराज जे बनलेलं असतं ते चांगलंच बनलेलं असतं ना. ते असं भक्तपणा अंगात न येता भक्ताचा आव आणून भक्त आहे असं आपल्याला आपण लोकाला दाखवून तशा प्रकारचा दंभ करून लोकांकडून मान्यतेची अपेक्षा जर कोणी करत असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याला काय पदरात त्याच्या पडतं ते सांगण्याकरता हा अभंग आहे. तुकोबारायांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. सोने दावीवरी तांबे तया पोटी. नेहमी लक्षात ठेवायचं, मौल्यवान जी वस्तू असते त्याची लवकर नक्कल तयार होते. जी वस्तू किंमतवान आहे त्याची लवकर काय होते? नक्कल तयार. आता सोन्याला पहिल्यापासून भाव जास्त आहे. म्हणजे आजच सोन्याची किंमत वाढलेली असं नाही, तर अगदी प्रारंभापासून बाकीच्या पेक्षा सोनं कधी नेहमीच काय असायचं? वरचढ असायचं. सारखी किंमत बदलत वाढतच राहते त्याची. आज तर 15,000ला शिवायला गेलंय सोनं. दिवाळीमध्ये 15,000 रुपये तोळा होईल असं तिथल्या जाणकार लोकांचं म्हणणं आहे. आपल्याला काय घेणं? 50,000 रुपये तोळा झालं तरी काय अडचण आहे आपल्याला? आपल्याला नाही घ्यायचं नाही, न द्यायचं नाही, पण मौल्यवान किंमतवान आहे. मग आता पैसे किंमत याचे, सोनं तर नाही आपल्याकडे, पण मग एकाने काय केलं? तांब्याचे दागिने तयार केले. तांब धातू आहे आणि मग त्याला वरून पाणी कशाचं दिलं? सोन्याचं दिलं. तांब्याच्या धातूला सोन्याचं पाणी चांगलं बसतं. पितळाला, तांब्याला, चांदीला सोन्याचं पाणी चांगल्या प्रकारचं बसतं. त्याला सोन्याचं पाणी दिलं, गेला विकायला. सोने दावी वरून पाहिलं तर काय आहे? सोनं आहे, आत मात्र तांब आहे. आणि मग खऱ्याचे साठी विकोप आहे. खऱ्याच्या बरोबरीने ऐकतोय, काय म्हणतो, काय भाव आहे सोन्याचा? हो, आमच्यावर वेळ आली आहे, आज कुणी विकित काय एवढ्या भावात लोक घ्यायला आपापलेले. पण काय करता, अमकं धमकं बोलायला खूप तयार असतात. असे खऱ्याच्या किमतीमध्ये विकू पाहतो. लोक नाही म्हणतात आम्हाला नाही लागत. कोण गेलो म्हणतो, मला लईच गरज आहे पैशाची. लोक म्हणतात जा सरापाकड, सरापाकड जा. मला नकली वस्तू सुद्धा दिसायला असली सारखे नव्हे, असली पेक्षाही उठावदार दिसत असते नकली वस्तू. कारण तितकं त्याला उठावदार बनवावंच लागतं. ज्याला नकली बनायचंय ना त्याला फार परिश्रम घेऊन उठावदार बनवावं लागतं. म्हणून कधीही माल खरेदी करत असताना नेहमी आपण जसं पाहतो त्याच्यापेक्षा जास्त झगमग दिसत असला ना तर लगेच खरेदी नाही करावा. लगेच खरेदी नाही करावा. थोडी मग जरा परीक्षा घ्यावी त्याची. कारण जिथं जास्त चमक आहे तिथं फसवेगिरीचा जास्त धोका नक्कीच आहे.
पेशव्याच्या काळातली कथा आहे. पुण्याची खूपच भरभराट झाली होती त्या काळामध्ये. आता जशी पानपट्टीची दुकानं गल्लोगल्ले तशी त्यावेळेला जवाहिराची दुकानं गल्लोगल्ले होती. हिरे, मोती, माणिक त्याचे दुकान. आणि मग विकणारेही यायचे आणि घेणारेही यायचे तिथं भरपूर. एक विकणारा आला, मोती आणले त्याने विकायला. तो गेला जवाहिराच्या दुकानामध्ये. एका त्याने सांगितलं मोती आहेत, दाखवा. एवढं मोठं गठोडं मोत्याचं, त्याच्यातलं काही काही मोती होते. सगळ्या मोत्यापेक्षा असे सरस, त्याला पैलू मारलेले, इतके पांढरे शुभ्र एवढे दिसत होते की त्याने ते हातात घेतलं. पुन्हा पुन्हा पाहायचं. मोत्याचा विकणारा दुकानदार पण असे मोती त्याने कधीच पाहिलेले नव्हते. मग ते बाकीचे सामान्य मोती तर त्याच्याकडे असायचे. त्याने पहिलं सांगायचं की हे मोती केवढ्याला. त्याने सांगितलं केवढ्याला म्हणजे अजून त्याची किंमतच नाही, कारण जसे काढले तसेच आणलेले, तुम्ही काय देणार त्याची किंमत. सर्वसामान्य मोत्याची 1,00,000 1,50,000 रुपये किंमत असली तर सांगायचं, त्याच्यापेक्षा वाढवून सांगायचं, 2 लाख रुपये देऊ ते म्हणून. तुम्हाला मोत्याची पारख नाही. आता त्यालाही माहिती होतं की खरंच आपल्याला काही तितकी पारख तेवढ्या पुरतं करत. बऱ्याच माणसाचा अंदाजे स्टॉल जास्त राहतो. प्रारब्ध असतं म्हणून किती डॉक्टरला खरंच रोग कळतो बरं, अंदाज पण तेच भरपूर राहत. अगदी त्याचे परीक्षक किती अभ्यास केलेला असतो. अशी अशी लक्षणं असतील तर असा असा रोग असण्याची शक्यता आहे हे माहीत असतं. मग त्याप्रमाणे किंवा वातावरण कसं आहे, सध्या जास्त बिमार कशामुळे येऊ लागलेले आहेत त्याच्यावरून ते ठरवलं जातं. म्हणून तर म्हणतात तुम्ही असं करा, ह्या गोळ्या घेऊन जा आणि ह्या गोळ्या पूर्ण झाल्या की पुन्हा या. जर नाही फरक पडला तर मग बदलून देईल. हे वाक्य काय सुचवतं? त्याला रोग कळालेला नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की नेमका काय रोग आहे याच्यापर्यंत तो पोहोचलेला नाही. आपण जी लक्षणं सांगितली, डोकं दुखतंय, ताप येतोय, थंडी वाजते, संडास पातळ होते, अमकं होतंय, तमकं होतंय, तर त्या अंदाजावर त्यांनी काय दिलेलं आहे, गोळ्या दिलेल्या आहे. अगदी नाडी परीक्षक म्हणा किंवा खासच त्याच्यातलं MD सगळे नाही राहत. अंदाजे अंदाजे आणतात. यांचंही तसंच जवाहिराचे सगळेच थोडेच त्याच्यातले दर्दी असतात. पकवास सुद्धा सगळ्याला नाही लावता येत, म्हणजे लावणाऱ्यात सुद्धा लगे अगदी क्लिअर वरून खाऊन हाणून पाहायचं, कधी खालून हाणून पाहायचं, सारखा जमलं सारखा झालेला कळतो कोणाला. त्याच्यातले जे माणसं आहे त्याच्यातला स्वर सारखा आहे, बरोबर आहे, काय अडचण नाहीये. पण ते बिघडलेलं ते नेमकं म्हणजे खाली आहे की वर आहे. बरं काही काही पक्वासाठी जर वड कमी जास्त झालेली असली तर इकडं थाप टाकली वर वाटतं, इकडं टोला हाणला की तिकडचं चढत आहे. हे नाही चढत, ते तिकडचं चढत, दुसरी बाजू चढत राहत. नाव परेशान होऊन जातात, त्याच्या लक्षातच येत नाही नेमकं काय. कधी कधी पक्वाज असा लागतो की चांगले म्हणणारे माणसं सुद्धा सुरुवात करताना बरोबर स्वरात राहते आणि चाल संपली का झाली बेसूर. म्हणजे अगदीच त्याच्यातले जातीवंत खूपच काय असतात, कमी असतात. तसं ते म्हणे खरंय हो, म्हणे मला इतकं नाही कळत. मग कोण आहे तुमच्या इथं पारखी कोण आहे? मी तर पुण्याचं नाव ऐकून आलोय, किती लांबून आलोय, आणि एवढा माझं मी माल आणलेला आहे आणि त्याची कोणी किंमत करायला नाही. कोण आहे तुमच्यात? मग त्याने दुसऱ्या मोठ्या दुकानदाराकडे नेलं. आसपासच्या बाकीच्या दुकानदाराला तिथे त्यांनी बोलावलं. सगळ्या पुढे ते मोती मांडले. महाराज ते मोतीच असे बेमालूम होते, कोणाचंच डोकं चाला ना. मग शेवट सगळ्यांनी सांगितलं की आमचे हात टेकलेले आहेत, आता फक्त एक आहे नानासाहेब पेशवेवाले, त्यांना त्याच्यातली पारख होती चांगली, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. चला तिथं गेलेले, ते पूजेला बसलेले होते. देव वगैरे धुण्याकरता ते गंगाळामध्ये पाणी घेतलेलं.
मग त्यांनी बसल्या बसलेच विचारलं काय आहे. हे मोत्याचे पारखे तर त्यांनी मोठे असे आणलेले. त्यांचं असं म्हणणं आहे की खोल समुद्रामध्ये ते सापडलेले आहे, पण फारच टपोरे मोते आणि फारच देखणे. ते म्हणतात त्याची किंमत असली किंमत तुम्ही सांगा, आमचं काही डोकं चालत नाही, तुमच्याकडे आलेलं आहे, मोती तर दाखवा. त्यांनी ते असे दाखवले. थोडा वेळ त्यांनी पाहिलं काय त्यांच्या लक्षात आलं की ठीक आहे म्हटले, मी 10 मिनिटात पूजा काय करतो, उरकतो. तोपर्यंत एवढे झाड जे मोती आहे ना ते गंगाळात टाका म्हणे. देव धुतलेलं जे पाणी होतं त्या पाण्यात टाका. पाण्यात मोती टाका म्हटल्याबरोबर त्याच्या अंगातून पाणी निघालं गंगाळवर. त्यांनी भरभर ते भरले आणि सांगितलं मला नाही, मला मोतीच विकायचे नाही. ही काय परीक्षा झाली. गेलं तन करीत निघून. बाकीच्याला समजायलाच गेलो हे काय भानगड आहे. त्याने नानासाहेबाला विचारलं, म्हणलं काय भानगड काय ते म्हणजे खडी साखरेची मोती होती. मी पाण्यात टाका म्हटल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की याने काय केलेले, ओळखलेले. पण ते म्हणे मग आम्ही तो किती का वेळेला हातात घेऊन बघितलं, तुम्ही कसं काय ओळखले. ते म्हणे ते टाकल्यावर त्याच्यावर माशी बसली होती आणि ती कुरतडीत होती त्याला. पारख सगळ्यांना नसते, आणि ज्याला पारख नाही मग तो तर असली कधीच घेणार नाही, नकलीच उचलणार. कारण दिसण्यामध्ये चमकदार आणि किमतीला थोडे कमी. मग काय किमतीला कमी चमकदार असल्यानंतर दुसरं कोण उचलणार आहे. तर तुकोबाराय म्हणतात असं सोने दावीवरी तांबे तया पोटी, खरी साठी विकूप आहे. वर सोन्याचं पाणी दिलेलं आहे आणि तांब त्याच्याही पेक्षा महाराज पुढची आता अलीकडे फसवणारे पारधी वगैरे कित्येक ठिकाणी असं नेहमी अधूनमधून घडतं. पेपरलाही येतं. पारधी लोक ते गावात येतात, असे माणूस पाहिला की एकांतात त्याला गाठतात. ते म्हणतात तो सोनं विकायचं, घ्यायचं का तुम्हाला. याने त्याला ओळखलेलं असतं तो कोण आहे. ते म्हणे किंवा काय तोळा देणार. अहो ते म्हणे स्वस्तात देतो, आम्ही कुठं कमावलेले. इकडं 15,000 भाव येतो, ते 5,000 रुपये तोळ्यात देतो. दोन एक तोळ्याचं ते दागिना असतं, त्याला 10,000 रुपये देतो. तो घेतो, सोनाराकडे जातो. सोनारांनी पाहिलं 2 तोळ्याचे 30,000 रुपये, म्हणजे 10,000चे किती रुपये होतात, 30,000. असं एक दोन दागिने देऊन त्याचा विश्वास काय करतो, संपादन करतो. आणि मग म्हणतो एका ठिकाणी मोठी चोरी झालेली आणि ती माझ्याकडे आलेली आहे. पहा म्हणतो दैव आहे तुझं, दैव आहे तुझं, तू पैसे जमा कर. म्हणजे किती तोळे, 20-25 तोळे तरी आहे. मग याच्याजवळ नसतात तर कोणाची व्याजाने काढतो, कोणाची उसने आणतो, कोणाचे हे आणतो, 1,00,000-2 लाख रुपये जमा करतो. मग याचा व्यवहार राजरोस होतच नसतो. चोरीचा मामला हळूहळू मामला. ते म्हणतो मग आमच्या ठिकाणी घेऊन ये पैसे. ते कुठंतरी एकांतामध्ये एवढ्या झाडाखाली, तिथं त्याला पैसे आणायला येतो, अंधार असतो. ही पोटली घ्यायची आणि ही पोटली द्यायची. त्याने ती पोटली वजन करून घेतलं. ते सोनाराकडे गेला, कशाला आणलं म्हणे, हे भंगारमध्ये का. पहिल्यांदा सोनं दाखवतो आणि मग सरळ पितळाचे ते सगळे काय असतात, दागिने असतात. तांबे तया पोटी खऱ्याच्या सारख्या अशा प्रकारचे विकले जातात. तुकोबाराय म्हणतात पारखितो जाणे तयाचे जीवीचे. पण जो पारखी असतो तो वरच पाहतच नाही. पारखी माणूस वर नाही पाहत, सामान्य माणूस आत नाही पाहत. पारखी माणूस वर नाही पाहत. पारखितो जाणे अंतरीचा भेद, पारखितो जाणे अंतरीचा भेद. खऱ्यामध्ये आणि खोट्यामध्ये वरून दिसायला साम्य असतं, पण पारख्याला बरोबर कळतं. दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तो
पारखी, दोन्ही दिसायला सारखंच दिसतात. बसून झोपणारा आणि बसून ध्यान करणारा आपल्याला नाही कळणार, कारण एक तर त्याने तोंडावर शाल म्हणजे पांघरून टाकलेलं असतं, उपरणं बिपरणं असं घेऊन टाकून असं बसून. पण त्याच्यातला पारखी असणारा बरोबर त्याला हेरून घेतो की हा झोपा घेतोय का हा. दोन्ही दिसायला सारखीच असतात. एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग. तर हे दिसायला दोन्ही सारखे असले तरी जे पारखी आहेत त्या पारखी लोकांना त्याच्यातलं वर्म कळतं. तेव्हा पारखी तो जाणे तयाचे जीवेचे. पारखी सगळे नसतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही पारखे. आम्ही तो का म्हणे आम्ही तेथील पारखी जाणो नाचे देखो वेखी जाणो खरे. आम्ही पारखे पण तेथील म्हणजे मोत्यातले नाही, मोत्यातले पारखे आम्ही नाही, सोन्यातले पारखे आम्ही नाही. मग तुम्ही कुठले पारखे? ह व प. आम्ही तिकडचे नाही, इकडचे पारखे. त्यानं गंध किती मोठा लावलाय, माळ किती घातले, मुद्रा कुठं कुठं लावलेले आहे, नखरे काय करतो हे आम्हाला चांगलं कळतं. त्याला फक्त आमच्या समोर आणा तुकोबाराय म्हणतात. जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत त्याने संतपणा मिरवावा. जोवर ये तोवर ये सांगते संतपणाच्या गोष्टी. जव नाही भेटी तो काही असेल. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा येते. एका पाटलाच्या मळ्यामध्ये महाराज बसले होते बाजेवर. तिथं दोन संन्यासी आले. संन्यासी म्हणजे काय? संन्यासीच ते. जवळून चालले तर अत्तराचा वास येत होता. कपडे भगवे पण ते 550 रुपये मीटरचे. असं नाही म्हणत. आता पण वेशाचा प्रभाव असतोच. भगवे पाहिले की सर्वसामान्य श्रद्धाळू माणसाचे हात आपोआपच काय होतात? जोडले जातात. लोक लगेच जमा झाले. नमस्कार नमस्कार. बाबाजी कुठून आले? आम्ही काशीवरून आलो. असली तुमची इच्छा तर प्रवचन करतो म्हणे आम्ही. चांगली गोष्ट आहे. महाराज बी बसलेले आहेत. आता यांचा महाराजावर श्रद्धा विश्वास हे आपले कसं काय आवडले आता ते विद्वान असतील पण ते आवडले थोडेच होते. हे नंगेड करायला आणले म्हणले इथं. हे साधू याला साधू म्हणते. साधू का? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू. महाराज काहीच नाही म्हणले. लोक काही नाही म्हणले. लोक भराभरा जमा झाले. प्रवचनाला बसवलं त्यांना. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आपलं स्वरूप कसं आहे त्या आत्मस्वरूपावर काय झालं? प्रवचन झालं. आणि मग नैनम दहति पावकः. या आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. अगदी रसभरीत 1 तासभर त्यांनी व्याख्यान केलं. व्याख्यान वगैरे संपलं. नमस्कार केला. मग सत्कार वगैरे करायचं ते म्हणे चला. मग महाराज मध्ये बसलेले होते. दुसऱ्या बाजूला ते बसले त्याच पलंगावर. महाराजांनी सांगितलं वा म्हटले किती सुंदर आत्मस्वरूपाचं तुम्ही वर्णन केलेलं आहे. म्हटलं हो महाराज आम्ही 12 वर्ष घासले. आम्ही काय असं मळ्यात तळ्यात नाही राहिलो. छान आहे. नमस्कारणीय आहात तुम्ही की ज्याने आत्म्याला अशा प्रकारचं जाणलेलं आहे तो वंदनीयच असतो. योगी होते महाराज. गजानन महाराज योगी होते. सिद्ध्या प्राप्त होते त्यांना. त्याने ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगाला लावली आग. एकदमच पलंग भडकला. दोन्ही बाजूला दोघं बसलेले. आणि आग लागली लागले उठायला. याने धरले दोघांच्यात. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. बस झाले. आता ते
आणि हात धरले ते लागले बॉम्ब जायला. ते म्हणे अरे आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. आत्ताच तर तासभर तुम्ही व्याख्यान केलं आणि तुम्हाला अग्नीची काय भीती वाटते. आपण आत्मस्वरूप आहे ना, आत्मा ब्रह्म आहे. म्हणजेच आपण कोण आहे, ब्रह्म आहे. आणि ब्रह्माला अग्नी काही करत नाही. अनंत स्वरूप आहे ते शांत नाही, त्याला परता नाश नाही, त्याला आश्रय नाश नाही, त्याला स्वभाव नाश नाहीये. बस ते म्हणजे पाया पडतो, आम्हाला सोडा, आम्हाला वाचव. आम्ही पोपट पंची आहे, आम्हाला काही अनुभव नाहीये. बाकी त्याला काय कळणार आहे. ते त्याच्यातले काय होते, पारखी होते, त्यांना कळालं, दुसऱ्याला थोडंच कळणार आहे. पारखी तो जाणे अंतरीचा भाव. हा, पारखित जाणे तयाचे जीवीचे. तर त्याच्या आतलं, जीवीचं म्हणजे आतलं, अंतकरणातलं जे स्वरूपाबद्दलचं जे पारखी असतात त्यांना कळतं, दुसऱ्याला नाही कळत. म्हणजे पारखी आहे ते निवडी दोहीचे वेगळे आले. असली आणि नकली यांना काय करतात, निवड करतात. शेंगदाणे, ते शेंगदाण्यात काही शेंगदाण्यासारखे दिसणारे खडे येतात. आता त्याला तरी फसवून काय करायचंय बरं लोकांना. शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारखे दिसणारे, आता शेंगदाण्यात शेंगदाण्यासारखे दिसणारे येतात, तर वारकऱ्यात येतील, याच्यात काय विशेष आहे वा. जगात सुद्धा तसं बसवत सुद्धा बाजार आहे, चेतन आहे. पारखी ते शेंगदाणा नाही जो म्हणतो, काढ बाजूला, खडा आहे तो खडा. त्याच्यातले पारखी बरोबर काही शेवट पारख ही काही आगळी वेगळी चीज आहे महाराज. ते नेहमीच शेतकरी टरबूज लावतात. शेतकऱ्याला जर म्हणलं ना तर एखादं चांगला आतून लाल असणारा आणा, ती म्हणे चिरल्यावर कळल. म्हणजे जो उत्पादन करतो, फार झालं तर त्या झाडाचे लाल निघतील एवढं त्याला सांगता येईल. पण जे व्यापारी आहे ना, ते व्यापारी काय काय त्याच्यातले काय पारखे. त्याने जर सांगितलं तो म्हणतो पण चांगलं निघाल का, चांगलं निघाल का, तो म्हणतो मी तुम्हाला चिरून दाखवतो ना. फट दिवशी एक काढतो त्याच्यातलं आणि काय करतो, सुरा टाकतो, लाल कडेपर्यंत लाल असतं ते. एवढं दिसल्यावर तो म्हणतो मग काय हरकत नाही, तुमच्या याने ओळखा. मग ते त्याच्याच हाताने देतो. एक नाही लाल निघालं पाहिजे घरी चिरल्यावर. तिथं त्यांनी चिरलं तेव्हा लाल निघालं, बाकी कसे काय निघाले तसेच दिसणार. त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा सरळ दिसणार, पण आत पांढरे. त्यांना ती नजरच आहे, ती बरोबर नजर आहे. त्यांना बरोबर लक्ष देतं नेमकं काय आहे, कसं आहे काय माहिती. त्यांची ती नजर राहते. पारखी असतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही इथली पारखी आहे. तो पारख्याला कळतं आणि मग तो दोघांना काय करतो, वेगवेगळं करतो. खडे खडे, तांदूळ तांदूळ, माती माती, बुक्का बुक्का. अशा प्रकारे पारखित जाणे तयाचे जीवीचे, निवडी दोहीचे वेगळाले. क्षरानिरा कैसे होय एकपण. काही धर्म सारखे असले म्हणून दोन वस्तू एक कशा होणं शक्य आहे. वैष्णवामध्ये आणि ढोंग्यामध्ये काही धर्म सारखे आहेत, बाह्य अंगाने सारखं आहे. त्यांच्या गळ्यात माळ असते, यांच्या गळ्यात माळ असते. ते कीर्तन करतात, ह्यो कीर्तन करतो. ते भजन करतात, ह्यो भजन करतो. ते पंढरपूरला येतात, ह्यो पंढरपूरला येतो. हे धर्म सारखे. मला साधक वेगळा, भक्त वेगळा आणि ढोंगी वेगळा. माळा तिघांच्या गळ्यात असतात. अनुभव साधकालाही नसतो, पण अनुभव येण्याची त्याला काय असते, अपेक्षा असते. त्या दृष्टीनं तो साधना करत असतो. ढोंग्याला अनुभवाचा संबंधच नाही राहत. ढोंग्याला फक्त लोकांकडून मान आणि पैसा हवा असतो आणि त्याच्याकरता त्यांनी हे सगळं काय केलेलं असतं, संपादन केलेलं असतं. त्याला बाकीचं काहीच घेणं नाही. त्याला पापाचं घेणं नाही, पुण्याचं घेणं नाही, देव आहे की नाही याचे काही त्याला काहीच घेणं नाहीये. फक्त त्याच्या याच्यावर आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे याच्याशी घेणार आहात.
तुकाराम महाराजाला असे ढोंगेपणाची फारच चीड आहे. तुकोबाराय म्हणतात थोडं केलं तरी चालेल, पण ते चांगलं असावं. संसारी माणूस बरा, ढोंगी वाईट आहे. कारण संसार म्हणजे काय, संसारी उद्धारणार नाही का? नाही, संसारात नुसता संसार करणाराचा उद्धार नाही होणार, पण त्याच्यामुळे दुसरे तरी काम बिघडणार नाही ना, दुसरे नरकाला नाही जाणार. ह्या ढोंग्यामुळं दुसरे नरकाला जातात. म्हणून तुकोबारांना त्याची काय विशेष रूपाने अशा प्रकारची चीड आहे. तर क्षीरानिरा कैसे होय, पण काही धर्म सादृश्य, पाणी आणि दूध, दुधामध्ये आणि पाण्यामध्ये द्रवपणा हा काय असतो, सारखा धर्म आहे. तेही पातळ असतं आणि हेही पातळ असतं. पातळात द्रवपणा असणं, पातळ असणं, एवढ्या एका गुणावरून पाणी दूध कसं काय होणार? पाण्याची जी चव आहे ती वेगळी आहे आणि दुधाची चव वेगळी आहे. दुधाची चव पाण्याला येणं कसं शक्य आहे? स्वादी तोची भिन्न भिन्न काढी, जो त्यांचा स्वाद घेतो. नाही हो म्हटले, हे पाणी आहे, हे काय आहे? पाणी आहे, हे दूध आहे, दूध वेगळं आहे आणि पाणी वेगळं आहे. क्षीरानिरा कैसे होय एक, पण स्वादी तोची भिन्न भिन्न काढी. तुका म्हणे थिता आपणची खोटा. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारे या भक्ती क्षेत्रामध्ये वावरणारा, साधकही नाही आणि सिद्धही नसणारा, अशा प्रकारचा केवळ भक्तीचं वरून सोंग दाखवून चित्तामध्ये असणाऱ्या विषयाच्या वासना पूर्ण करणारा असा जो ढोंगी आहे तो मुळात भक्त नाहीये. भक्तपणाचं त्याने सोंग केलेलं आहे, म्हणजे तो खोटा आहे. तो का म्हणे थिता आपणची खोटा. आणि मग अशा प्रकारचा जो खोटा भक्त आहे, म्हणजे भक्त नसून भक्त आहे असं जगाला भासवण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. तर तुकोबाराय म्हणतात त्याची वैकुंठात वाट नाही पाहत, त्याची यमलोकात वाट पाहतात. आणि यमलोकात जी वाट पाहतात ती कथाश्रवण व्हावंय असं नाही. मग यांनी मानव देहाचा दुरुपयोग केलेला आहे, त्याची शिक्षा देण्याकरता वाट पाहतात. घडी घडी काळ, घडी घडी काळ वाटण्याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. तो मरण्याची वाट पाहतात. कारण जिवंतपणे त्यांना याला काहीच करता येत नाही. भगवंतांनी त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे कर्माचं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत यम काय, यमाचा बाप बी आपलं काही नाही करू शकत. तोपर्यंत आपण स्वतंत्र आहे. पण एकदा का आयुष्याचं कर्म संपलं, आयुष्याची रेषा तुटली की मग सर्वस्वी त्याच्या अधीन जावं लागतं. आणि एकदा त्याच्या अधीन गेलं का मग काय नाही, इथूनच बळवायला सुरुवात करतात. म्हणजे तिथे गेल्यानंतर तर बडवतील, ते रेकॉर्ड पाहतील, तो नाही प्रश्न. रेकॉर्ड वगैरे नंतर पाहतात. ते इथून काढला दे हातून की हाणायला सुरुवात करतात. महाराज फसवतो लोकांना, फसवत होता मारी ती काय तुकोबाराने लिहिलेलं आहे महाराज. काहीतरी आधार असल्याशिवाय संत खोटा कशाला बोलतील बरं. आता त्यांची ऋतंभरा प्रज्ञा आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये ते अतीत अनागत सूक्ष्म सगळं त्यांना कळतं. आपल्याला नाही दिसत, यमही दिसत, मरणाराला दिसतो म्हणतात. ज्याला नेण्याकरता यमदूत येतात त्याला ते दिसतात. असे अनेक घडलेले प्रसंग आहेत, ते सांगतात. ते मला बोलवायला लागले म्हणतात. आपण तिकडे पाहिलं तर आपल्याला काही दिसत नाही, पण ते त्यांना दिसतात. जो मनुष्य मरायला लागलेला आहे त्यांना दिसतात. ते जाणवतं, कळतं. मरणाऱ्या माणसाला कळतं, 1-2 दिवस तरी अगोदर कळतं की आता आपण आपली स्वागताची तयारी झालेली आहे. त्याला दिसतात, पण ते दुसऱ्याला नाही दिसत, आपल्याला नाही दिसत. तुकाराम महाराजाला दिसत असले पाहिजे. मग त्यांनी पाहायला असेल, इथूनच हाणायला कशी सुरुवात करतात. नुसते मारतात असं नाही हो, तोडतात पण. म्हणजे मारून समाधान नाही होत ना, त्यांचा पूर्ण राग शांत काय होत नाही मारल्यानंतर. मग तोडीची त्याला
तोडूनही नाही जर त्यांचं समाधान झालं तर मग झोडीचे मारी ती तोडी ती झोडी ती. मारतात आणि झोडतात म्हणजे काय फरक आहे झोडण्यात आणि मारण्यामध्ये? मारण्यातून झोडण्यात काय फरक आहे? हातात काटे घेतली दना दना किंवा हाताने त्याच्यावर आणणं याला काय म्हणतात? मारणं म्हणतात. आणि झोडणं म्हणजे त्याच्या टांगड्या धरायच्या दुसऱ्यावर आणायचं. तुरी काय करायला लागतात? झोडावे लागतात. ते मला वाटतं तिळाचं तर शेतकऱ्याला ते त्याला मारून नाही चालत, ते झोडावं लागतं. म्हणजे त्याच्याच पाय धरायचं दुसऱ्या फळीवर नाही तर दगडावर दन 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 मारायचं. याला झोडणं म्हणतात. झोडणं हे यम कीर्तन करतो का फसवतो लोकांना झोड दे म्हणा. सगळ्याला अर्थात नुसतं कीर्तन करायलाच नाही, पाप करणारला सगळ्याला मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर. आणि मग तिथं मान कशाचा आला? नुसता काय होतो? अपमान अशा प्रकारचा होतो. अपमान होतो मोठा मोठा अपमान होतो त्याचा. जर त्याने अशा प्रकारचा दंभ केला भक्तीचा, भक्ती नाही भक्तीचा दंभ, तर मग अपमान मोठा पावेल. मोठा अशा प्रकारचा अपमान त्याला प्राप्त होईल. अपमानाला त्याला सामोरं जावं लागेल. पारखितो जाणे तयाचे जीवीचे, निवडी दोहीचे वेगळं आले. जो पारखी असतो तो त्याच्या आतलं जाणतो. आणि मग असली आणि नकली या दोघांची काय करतो? निवड करतोय. आज संध्याकाळी 4 ते 6 पांडुरंगाच्या समोर मोठ्या मंडपामध्ये, विना मंडपामध्ये सेवा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.